नमस्कार भाई और बहनों, आज लेके आए हो तुमको यात्रा में। चलो यात्रा घूमेंगे। तो आज आपण आए हैं सासरवाडी को, म्हणजे आम्ही आलो आहोत आमच्या सासरवाडी जत्रेला। सासरवाडी म्हणजे माझे आजोळ, मामाचीच मुलगी असल्यामुळे आजोळच्या जत्रा आलो। जत्रा मोठी असते, रामाचा रथ निघतो, बैल बाजार असतो। पूर्वी खूप मोठा भरायचा, आता बैल जोड्या कमी झाल्या त्यामुळे बैले दिसत नाही आहे। पूर्वी ही मोकळी जागा अजिबात दिसायची नाही। तर चला पाहूयात कशी असते जत्रा आमच्या गावाकडची। शेतकऱ्यांची दिवाळी थोडक्यात। कुठे निघाली? जत्रेला। कुणाच्या? माहेरच्या। होय, हो। कुठलं गाव तुझं? नागठाणे। नागठाणे जत्रा आहे होय। हे पुढे चाललेत माझे जावई आणि मुलगी। पहा, या ठिकाणी अशा बैलांचा बाजार भरतो, म्हणजे बैल नवीन खरेदी विक्री केली जाते। ज्यांना विकायचे ते घेऊन येतात, ज्यांना घ्यायचे ते घ्यायला येतात। पूर्वी इथे बिलकुल जागा मोकळी नसायची, पण आता पहा भरपूर जागा मोकळी दिसते। भरपूर मोठा माळ आहे, या माळावरती यात्रा भरते। पूर्वी इथे बिलकुल जागा रिकामी नसायची। ह्या माळात पूर्ण टुरिंग टॉकीज असायच्या, पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे काय मनोरंजन आपल्या हातात आलं आहे, त्यामुळे आता सध्या कोण टॉकीजमध्ये वगैरे जात नाही, त्यामुळे त्यांचाही धंदा बुडल्याच जमा आहे। तर अशा प्रकारे ह्या बैलजोड्या खिल्लारीच असतात सगळ्या। तर आपण अशा रीतीने आता रामाचा रथाचे दर्शन घ्यायला चाललो आहोत। मार्केटमधून आपण पोचतोय आता राम रथाचे दर्शन घेण्यासाठी। हे पहा रामरथ, रामाचा रथ चाललेला आहे। ही यात्रा 7 दिवस चालते, 7 दिवस जत्रा चालते, रथसप्तमीपर्यंत। त्याच्या आधी 7 दिवस चालू असते। बैलगाड्या शर्यती वगैरे असतात। पूर्वी खूप मजा येते। आम्ही लहानपणी असायचो तेव्हा आठवडाभर सुट्टी काढून आजोळातच असायचं मामाच्या गावी, खास या यात्रेसाठी। तरी आता कामधंद्याच्या ह्याच्यातून एवढा एक दिवस स्पेशली काढून तरी येतोच रथासाठी दर्शन घ्यायचे, राम रथाचे दर्शन घेण्यासाठी। हा सुंदर असे बघा, रामाच्या रथाच्या मोठे घोडे असतात आणि बँड बाजा लावलेला असतो। वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतात, सनई वाद्य हे ते। दर्शन घेऊन आता मोहरं जायची तयारी आहे। पाहूयात काय काय दिसते आपल्याला पाहायला, ते दाखवतो मी आपल्याला। सिकंदरचा बेंजो आहे। आमची मंडळी, जावई, मुलगी, बघा हलगी कशी वाजते। सुंदर असा घोडा आहे, पांढरा शुभ्र। हे एक मला आवडलं, मुरळी वाद्य काय, सनईच्या तालावर। कोणता प्रकार आहे तुम्ही सांगा। दिवडी, तुमडी, सनई असे वाद्य वाजवत आहेत। छान वाटते, सुमधुर असं वाटतं कानाला। एका लयमध्ये नाचत आहे। मस्त वाटतं। तर आता निघालो, आता रथापासून आम्ही आता निघालो मेन यात्रेत। सूर्य मावळतीला लागलाय, सुंदर असे दृश्य। मुलीच्या अंगावर गुलाल पुसते मम्मी तिची। चला लवकर म्हणलं। तर आता यात्रेच्या ठिकाणी आपण आलो आहोत। ठिकाणी पहा, सूर्यास्ताला निघाला सूर्य। तर आता पहिलं खाण्यापिण्याचे गाडे शोधण्यात येतील। हा मस्त होडी बघा, होडी, सुटी होडी।
मस्त लोकेशन आहे, छान फुटेज मिळाले. तर अशा रीतीने बाजारातून वाट काढत आम्ही एका ठेल्यापाशी आलो खाण्याच्या. तर तिथून मंचुरियन घेतले, व्हेज मंचुरियन. मारला ताव, मग थोडं तोंडाला तिखट लागलं, मग मागवा आईस्क्रीम म्हणलं. मंचुरियन जरा झणझणीत असल्यामुळे तोंड फुजले, आता आईस्क्रीम पाहिजे आहे. मग काय झालं थंड, बायकोनी सोडून दिली, आम्ही वळली. तर आता संध्याकाळ रात्र झाली, आता दिवस मावळतीला जाऊन झाला. तर आता पाळण्यामध्ये बसण्याचे नियोजन आहे. गर्दी पहा किती आहे. आकाश पाळणा, त्यातच बसून तुम्हाला यात्रा दाखवावी म्हणतो. तर चला, तर आम्ही निघालो आकाश पाळण्याकडे. आमच्या मॅडम काही यायला तयार नाहीत पाळण्यात बसायला, तरी आम्ही कशी तरी त्यांना घोड्यावर बसवली. चला, तर चला पाहूया. आम्ही वाट काढत काढत आकाश पाळण्यापाशी पोहोचत आहोत. पहा रात्रीची यात्रा, लाइटिंग सुंदर अशी डेकोरेशन. सेटअप बसवताना खूप मेहनत घेत असतील माणसं. अशा रीतीने फोटो सेशन चालले जरा. तर आता तिकीट काढून आम्ही चाललोय पाळण्यामध्ये बसण्यासाठी. आकाश पाळण्यामध्ये हा पाळणा आहे असा. आम्ही बसलो, आमचा नंबर आला एकदाचा. आम्ही पाळण्यामध्ये बसलो. पहा आता पाळण्यामध्ये खूप वेळ लागतो. पहिले बसलेले उतरणार, सगळे चढणार. वरून असे छान दृश्य दिसते उंचावरून. अजून पूर्ण उंचीवर नाही आहे, वरून छान वाटते जत्रा पाहायला. एका पिंजऱ्यामध्ये आम्ही चौघं बसलो. आपली सुरक्षा आपले हात. का तर काही सेफ्टी बेल्ट वगैरे नाही. तर अशा रीतीने पाळणा चालू झालेला आहे. आता बायकोची मजा पहा. पाळण्याने थोडा स्पीड पकडला, वरून असा व्ह्यू दिसतो. फुल स्पीडमध्ये असे 5-6 फेरे झाले. बायकोला म्हटलं अजून एक राऊंड फिरायचं. वास वास वास. तर अशा रीतीने आकाश पाळण्याची राईड झालेली आहे. तर आता पुढच्या काहीतरी ट्राय करावे म्हणले. बायको काय तयार नाही. मग मुलगींनी चला म्हटले, हे काय असते, डिस्को काहीतरी असते, डिस्को डान्स. चला म्हटले याच्यात ट्राय करूया. तर तुम्हाला दाखवण्यासाठी हातात मोबाईल घेऊन रिस्क घेतली मी. जेव्हा उदार होऊन मोबाईल पकडला, म्हटलं मोबाईल जर पडला तर झाले लाखाचे 12,000. त्यातूनही मोबाईल इकडे तिकडे पकडला, जाम. तुमच्यासाठी शूटिंग केलं. कसं वाटतं बघा ना. आमच्या आवडीचं गाणं लागलं मराठमोळं, झिंगाट. झिंगाट गाण्यावर झिंगाट होऊन तरुण मंडळी नाचत होते. मुलगी आणि मी बसलोय. जावई आणि बायकोची काही धाडच झाली नाही परत बसणं. चालय झिंग 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 झिंगाट. हे पहा, याच्यातच उलटा कॅमेरा केला मी. आता म्हणलं फोडतोय का काय कॅमेरा, कसा तरी. तर एन्जॉय झालेला आहे मस्तपैकी. तसं काहीच नाही वाटलं. आकाश पाळण्यामध्ये थोडं वाटलं, पण याच्यात नाही काय वाटलं. फक्त मोबाईल पडायची भीती वाटत.
ते झटके बसायचे ना, मग मोबाईल जर हातातून गेला तर म्हटलं झालं कल्याण. पण काय नाही तसं. मुलगी आणि मी आता उतरलो, तर अशा रीतीने झालं. वरून व्ह्यू दिसत होते, ते पहा कसे होते. तर अशा रीतीने यात्रा फिरून झाली आहे. आता जातो मामांच्या घरी आमच्या, म्हणजे सासरवाडीला जेवणार आणि घरात निघणार. तर कशी वाटली आमची जत्रा? आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. गुड नाईट, शबा खैर.